सर्वसामान्यांमध्ये भक्तिमार्ग सोप्या पद्धतीने पोहोचावा म्हणून संतांनी अनेक अभंग लिहिले. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भक्तिरसाची गोडी दिसली. त्यातीलच एक अभंग म्हणजे मायातेची ब्रह्म ब्रह्मतेची माया अंग आणि छाया जयापती. यामध्ये तुकाराम महाराज असं सांगतात की विश्वाची निर्मिती केलेला ब्रह्म अर्थात देव आणि आपल्या सभोवतालचे जग अर्थात माया हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे नाही. हे पटवून देताना ते मनुष्य देह आणि त्याची सावली याचं उदाहरण देतात. ते असं म्हणतात की मनुष्याच्या देहाभोवती त्याच्या सावलीचं अस्तित्व कायमच असतं. जशी मनुष्याची सावली त्याच्या देहापासून वेगळी सारली जाऊ शकत नाही किंवा तोडता येत नाही, त्याप्रमाणे माया आणि ब्रह्म यांचं नातं आहे. परंतु मनुष्याने जेव्हा लोटांगण घातलं तेव्हा ती सावली त्याच्या शरीराशी एकरूप होते. त्यामुळे मनुष्याने कोणत्याही बळाचा वापर न करता बळाचा वापर करून माया आणि ब्रह्म याला अलिप्त करू नये. सावली ही कायम मनुष्य देहाचं अनुसरण करते. जसा देह उंच तशी सावली सुद्धा उंच आणि जसा देह वापरत जातो त्याप्रमाणे सावली देखील ठेंगणी होत जाते. ज्या मनुष्याला उगम ज्ञानाचा प्राप्त होईल त्यालाच माया आणि ब्रह्म यातील अर्थ कळू शकेल. एवढं सांगून मी माझा अभंग सादर करते.